हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 31 मार्च 2026, शालिवान शेख 1948 संवत्सर पराभव अयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो, आजची त्रयोदशी तिथी आहे. सकाळी 6:56 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. दुपारी 3:21 उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, गंड योग आहे. दुपारी 3:41 वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, तैतील करण आहे. सकाळी 6:56 गरज करण्याला सुरुवात होईल आणि सायंकाळी 7 वाजेपासून वनिस करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:35 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:51 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून तर शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेले आहे. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक परिपाणी थोड्या अक्षरात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सते भ्रमणो द्वितीयपरार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिकच्या नमन शालिवान शके 1948 प्रभावादी 66 संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणी वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे भौम वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे गंड योगे तैतील करणे त्रयोदशी शुभतितो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोह पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6:56 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 6:56 गबाडी योग आहे. त्याचा फायदा आपल्याला घेणार असा आपण घेत असाल तर अवश्य घेऊ शकता मित्रांनो, कारण वेळ कमी आहे. महावीर जयंती आहे मित्रांनो. जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर. तर यांचाही छोटासा व्हिडिओ माझा असणार आहे, तो आपण पाहू शकता. यांचे जीवन चरित्र जे आहे ते आपण अभ्यासा मित्रांनो. त्यातून जर आपल्याला काही चांगले सद्गुण आपल्याला मिळत असतील, आपल्या भक्ती मार्गावर चालण्यासाठी उपयोगी पडत असेल तर आपण अवश्य घ्या मित्रांनो. शिवलिंगाला दवना व्हायचे आहे मित्रांनो. हा दवनाची वनस्पती सुगंधित आयुर्वेदिक आणि धार्मिक अशी वनस्पती आहे. आणि आपला कुळाचार असेल तरच हा आयुर्वेद दुकानात आपल्याला मिळू शकते. मिळाली तर ठीक, अन्यथा जास्त त्रास घेऊ नका मित्रांनो. चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असे कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून निघून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त
किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. असे आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही, कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. नव्याने काही विशेष महत्वाची कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे गरम गरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.